टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि आजची जी रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे लग्नाच्या पंक्तीमधली लुंजी। आणि ही लुंजी अगदी लग्नाच्या पंक्तीत लागते तशीच लागणार आहे। तुम्ही घरी सुद्धा करू शकता। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त 5 मिनिटं हा व्हिडिओ बघायचा आहे। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय काय यात घातलं जातं शेवटपर्यंत। यासाठी म्हणते की शेवटी आपण काय काय इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ते सुद्धा बघा आणि कशा पद्धतीने ही लुंजी करणार आहोत। कुठला आंबा वापरायचा, तर माझा विचार जर घ्याल तर आंबट थोडा आंबा यासाठी कैरी वापरायची आहे। सॉरी, आंबा नाही, कैरी जी आहे ती आंबट वापरायची, कारण त्यामध्ये जी संमिश्र चव आपल्याला आली पाहिजे। थोडंसं आंबट, थोडंसं गोड, थोडंसं तिखट, या सगळ्या चवी त्यात लुंजीत असल्या पाहिजे। त्यामुळे गोड कैरी घेणे टाळा, थोडीशी आंबट अशी कैरी घ्या। आणि इथे मी सालसुद्धा काढत नाही आहे, कारण सालीसहित ती केली तर छान चव लागते। आणि ग्रामीण भागातलं जेव्हा आपण लुंजी खातो तेव्हा ती आठवडीसहित केलेली असते, आंबे फोडीने ती कापलेली असते, त्याच्यामुळे तो कठीण भागसुद्धा त्याच्यात असतो। पण आपण घरी कापतो त्यामुळे आपण कठीण भाग काढलेला आहे। आणि आता एक पातेलं मी ठेवलेलं आहे, त्यात अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल यात भरपूर नसतं, त्यामुळे अगदी थोडंसं तेल, फक्त जिरं आणि मोहरी तडतडवण्या इतपत आपल्याला तेल टाकायचं आहे। आणि मी अगदी थोडंसं चमचाभर तेल यात टाकलं आहे, टेबलस्पून। आणि त्यात 1 टेबलस्पून मी मोहरी टाकली आहे, 1 टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे आणि 1 टेबलस्पून आपण मेथी दाणे टाकलेले आहेत। आणि आता खूप याला न होऊ देता, म्हणजे कारण तेल कमी आहे तर जळण्याची शक्यतासुद्धा असते, तर लगेच मी पोळी यात घालून गेले आहेत। आणि आता आपण ह्या मोहरी आणि या सगळ्या याच्यात होऊ देऊया। आता थोडंसं यात इथे आपला हिंग घालायचा राहिलेला आहे, तर तो हिंगसुद्धा आपण टाकतो आहे। चिमूटभर हिंग टाकायचा आहे। आणि मी थोडंसं वरून तेल घालते आहे त्यात। हिंग यामुळे लुंजीला छान सुवास येतो आणि पचनाला सुद्धा चांगलं असतं। तर आता हे थोडंसं होऊ देऊया आपण। आणि आता यात आपले सगळे मसाले टाकणार आहोत। तर आता इथे सुरुवातीला मी टाकते आहे 1 टेबलस्पून आपण टाकणार आहोत धने पावडर। त्यानंतर हळद आपल्याला अगदी कमी घालायची आहे, कारण आपल्याला लुंजीला येलोइश कलर नको आहे, तर लाल कलर हवा आहे। तर त्यासाठी इथे थोडंसं काश्मीरी लाल तिखटसुद्धा मी घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा टेबलस्पून मी काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे। पण आपल्याला तिखटसुद्धा लुंजी हवी आहे, त्यासाठी आपण अर्धा टेबलस्पून जे आहे ते तिखटवालं जे लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे। म्हणजे थोडंसं आपण कलर येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आणि थोडंसं आपण आपल्याला तिखट चव येण्यासाठी आपण साधं तिखटसुद्धा यात घातलेलं आहे, तिखट असणारं। आणि आता थोडासा आपण 1 टेबलस्पून गरम मसाला टाकायचा आहे। तर गरम मसाला कुठला, तर तुमच्याजवळ जो घरी अवेलेबल असेल तो गरम मसाला टाकायचा आहे। आणि अर्धा टेबलस्पून मी इथे जिरेपूडसुद्धा यात घातलेली आहे। आणि आता सगळं छान आणखीन एकदा मिक्स करून घेऊया। आणि एकीकडे आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम करायला, आणि गरम पाणी यात टाकायचं आहे आपल्याला। पण त्यापूर्वी आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यावर सुद्धा यात व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता तेलाचं प्रमाण अगदी कमी आहे, अगदी नाहीच्या प्रमाणात तेल यात मी घातलेलं आहे। कारण जेव्हा आपण लुंजी खातो तेव्हा ते तेल आपल्याला नको लागायला, तर छान सगळ्या चवी आपल्याला लागायला हव्यात। आता गरम केलेलं पाणी किती घालायचं यात, तर फोडी बुडतील इतपत पाणी आपण यात घालणार आहोत। आणि खूप जास्त पाणी यात घालायचं नाही आहे, कारण आपण जेव्हा यात गूळ घालतो तेव्हासुद्धा याला थोडंसं पाणी सुटणार आहे, त्याच्यामुळे बघू शकता अगदी मोजकं पाणी मी यात घातलेलं आहे। आणि आता आपण यावर ठेवूया झाकण। आता झाकण ठेवल्यावर सुद्धा आपल्याला मधनं याला थोडं चेक करायचं आहे की आपली जी लुंजी आहे ती झाली की नाही ते बघण्यासाठी। आणि आपण 1 ते 2 वेळा काढून बघणार आहोत। यासाठी काय करायचं आहे आपल्याला, की आपण थोडंसं हाताने दाबूनसुद्धा फोड बघू शकतो। आता छान सुगंध येण्यासाठी मी थोडेसे 2 तेजपानसुद्धा यात टाकलेले आहेत। आणि आता आणखीन थोडं होऊ देऊया आणि चेक करायचं आहे मध्ये आपल्याला, नाहीतर बुडाशी लागायला नको, त्याच्यामुळे आपल्याला ढवळतसुद्धा राहायचं आहे मध्ये। आणि आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून होऊ देणार आहोत, कारण आपली जी लुंजी आहे, ज्या फोडी आहेत त्या चांगल्या शिजलेल्या नाही आहेत। आता ह्या शिजवायच्या कधी आहे, तर गूळ घालण्याच्या पूर्वीच आपल्याला शिजवायच्या आहेत। आणि बघू शकता मी हाताने दाबून पाहिल्यावर छान आपली कैरी दबलेली आहे, म्हणजे आपली कैरी शिजलेली आहे। तर याच वेळी आपण इथे टाकणार आहोत 1 वाटी गूळ। आता कैरी किती घेतली होती मी, तर कैरी अर्धा किलो घेतली होती आणि त्यासाठी 1 वाटी गूळ घेते आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे।
अर्धा किलो कैरीसाठी. आणि खूपच जास्त आंबट कैरी असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण आपण वाढवून घेऊ शकतो. आणि आता थोडंसं आपण या गुळाचं पाणी होऊ देऊया, थोडंसं याला होऊ देऊया. आणि यात आपला लास्ट इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत. लास्ट आणि 2 इन्ग्रेडियंट आपले राहिलेले आहेत, ते म्हणजे लग्नातसुद्धा याला वापरत असेल तो म्हणजे चाट मसाला. तर आपण 1 टेबलस्पून यात चाट मसाला टाकलेला आहे. आणि आता आणखीन एक छान चव वाढवणारं, म्हणजे कुठल्याही आंबट पदार्थाची चव जर वाढवायची असेल आणखीन, तर त्यात काय घालायचं, तर त्यात घालायचं आहे ते म्हणजे अगदी थोडंसं, कारण आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे, तर इथे काळं मीठ घालायचं आहे. काळं मिठामुळे कुठल्याही आंबट पदार्थाची चव आणखीन वाढते. तर आपण इथे काळं मीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं. आणि आता पुन्हा थोडंसं होऊ देऊया. आणि ही झाली आहे आपली तयार अगदी लग्नात लागणारी लोणची. लग्नात जशी चवीला लागते तशीच ही लोणची तुमची तयार होईल. आणि जर का तुम्हाला ही लोणची आवडली असेल तर नक्की करून बघा. आणि रेसिपी जर का तुम्ही घरी केल्यावर तुम्हाला आवडली तर मला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.